सुंदर सुंदर. थँक्यू दिलीपजी. आज आपण विठ्ठल नामाचा हरिनामाचा गजर करणार आहोत. जरा मागे हॅलो स्टेजच्या मागे कृपया स्टेजच्या मागे कृपया शांतता बाळगावी. कारण काय होतं माहिती आहे का, तुमचा आवाज अगदी जवळ आहे आणि इथं पूर्ण डिस्टर्ब होतं म्हणजे. तर त्यामुळं कार्यक्रमातला जो काय आनंद आहे तो गांभीर्य जरा कमी होईल. तर कृपया सर्वांनी लक्ष द्यावं इकडं. आज आपण विठ्ठल नामाचा हरिनामाचा गजर करणार आहोत. आपल्यासोबत लाखो वारकरी देखील पंढरीच्या वाटेवर हेच करीत आहेत. घरातील वडीलधारी मंडळी सांगतात म्हणून कधीतरी आपण देवाचं नाव घेतोय. पण बहुतेक सगळ्यांना, अर्थात त्यात मी सुद्धा आलो, असा अनुभव असेल की आपल्याला नामस्मरणात तशी गोडी लागत नाही. म्हणजे हातात जपमाळ जरी धरली तरी ते यंत्रवत होतं. थोडंसं त्या उच्चारामध्ये पण कोरडेपणा असतो. त्यात प्रेमाचा किंवा भक्तीचा ओलावा नसतो. हे सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे, पण काहींच्या बाबतीत असं होत असेल. पण काहींच्या बाबतीत मात्र अगदी उलटं असतं. भगवंताची आठवण काढताच त्यांच्या हृदयामध्ये भावना उचमळून येतात. टाळ मृदुंगाचे स्वर ऐकताच ते तल्लीन होऊन जातात. अभंगातील रचना ऐकताच त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. ही मंडळी खरोखर भाग्यवान आहे, कारण त्यांनी हरिनामातील गोडवा जाणलेला असतो. भगवंताचे आपल्यावर किती उपकार आहे हे त्यांनी जाणलेले असतं. भगवंताचे नाम घेत या भक्तांना आनंद समाधान लागते. त्याची देवापाशी एकच प्रार्थना असते, माझे तन मन धन तुझ्या चरणी अर्पण, माझे ध्यान सतत तुझ्यापाशीच लागो. तर ऐकूयात दत्ता पाटील यांनी रचलेले आणि प्रल्हाद शिंदे यांनी गायलेले हे पुढचे गीत, नाम तुझे घेता देवा होई समाधान. हे सादर करीत आहे विलास सोनार.